अवकाळी पावसामुळे इकडं जत दुष्काळी भागामध्ये प्रचंड नुकसान झालं. काय नेमकं किती नुकसान झालेलं आहे आणि तुम्ही पाहणी केलेली काय काय आढळलं? निसर्ग पूर्णपणे बदलला आहे. आम्ही लहान असताना जेव्हा आमची आई म्हणजे आता आमची आई आता पण शेतात काम करते, आजी काम करायची, तेव्हा 27 नक्षत्राप्रमाणे निसर्ग चालायचा. आणि जुन्या लोकांना, शिकलेली नसणाऱ्या लोकांनासुद्धा कोणत्या दिवशी पाऊस पडायचा हे माहीत होतं. कोणत्या दिवशी वारा येणार, कोणत्या दिवशी भुरभुर पाऊस येणार, कधी मुसळधार पाऊस येणार, कधी गाराचा पाऊस येणार, सोसाट्याच्या वारासहित पाऊस कधी येणार, हे सगळं जुन्या लोकांना कळायचं. आता निसर्गावरती एवढा अन्याय अत्याचार झाला, कार्बन डायऑक्साईडचं इतकं प्रमाण वाढलं आणि निसर्गाचं संतुलन पूर्णपणे बिघडलं आहे. आता पाशा पटेल म्हणते तसं 2च नक्षत्र आहेत, एक अवकाळी नसेल तर दुष्काळ. आणि अवकाळीचा आम्हाला आता अनुभव येतो आहे जतकरांना. जतकरांना नेहमीची सवय दुष्काळाची आहे. आता ही अवकाळीचा इतका मोठा फटका मागच्या 15-20 दिवसामध्ये पण खूप मोठ्या प्रमाणात अवकाळीचा पाऊस पडला, गारा सोबत पडल्या. त्यामध्ये मुचंडी असेल, रावळगुंडवाडी असेल, मेंढीगिरी असेल, पाच्छापूर असेल, उंटवाडी असेल, ह्या सगळ्या गावात खूप मोठं नुकसान झालं. तो आकडा 100-150 कोटीच्या पुढे गेला. आता 1 तारखेला परत खन्नाळ गावामध्ये मोठ्या प्रमाणात गारपीट झालेली आहे आणि मोठ्या सोसायट्याचा वारा आला आहे आणि त्यामुळं प्रचंड असं नुकसान खन्नाळ गावामध्ये झालं आहे. आता मी आणि माझ्यासोबत आमचे जतचे प्रांत अधिकारी साहेब नष्टे साहेब आज सुट्टी असताना पण उपस्थित आहेत. त्यांचे सर्व सहकारी महसूलचे, कृषी विभागाचे सगळे अधिकारी आमच्यासोबत आहेत. आता खन्नाळ गावामध्ये डाळिंबाच्या पिकाचं मोठं नुकसान झालं आहे. मकेचं तुम्ही आता हा प्लॉट बघितला पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. ही आता मका एकदम अशी पोटऱ्यात आली होती, एकदम हे सगळे दुधाचे दाणे आहेत. आणखी एक 10-15 दिवस जर झाले असते तर हे काढायला आलं असतं. तर एवढं मोठं नुकसान ह्या प्लॉटचं झालं आहे. इथले शेतकरी कांद्याचं बी तयार करतात आणि रोपंही तयार करतात. कांद्याची रोपं तयार करणारे हे शेतकरी आहेत आणि वर्षातून 4 वेळा रोपं तयार करतात. तर आता त्यांचे प्लॉट आपण बघितले की ते रोपं तयार केलेली पूर्णपणे खराब झालेले आहेत. बियाण्यासाठी काही प्लॉट ठेवले होते ते पण आता त्याचे नासधूस झालेले, म्हणजे ह्यांना बियाणंसुद्धा मिळणार नाही. द्राक्षे जे 1-2 प्लॉट आहेत त्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. लाईटची तर अवस्था तुम्ही बघितली, सगळे 20-20, 30-30 पोल असे पडलेले आहेत, तारा तुटलेल्या आहेत. प्रचंड असं नुकसान झालेलं आहे. तर आमच्या प्रांतसाहेबांनी आधीच सगळ्यांना सूचना देऊन इथले पंचनामे सुरू आहेत. शेतकऱ्यांना आम्ही इतकंच सांगतो की आम्ही पंचनामे करून ज्यांचं नुकसान झालं आहे त्यांचा सर्व अहवाल माननीय प्रांतसाहेब सरकारकडे पाठवतील. आम्ही तिथं पाठपुरावा करून आम्ही लोकांना चांगल्या पद्धतीनं मदत कशी मिळेल असा आम्ही प्रयत्न करणार आहे. गेल्या काही दिवसापूर्वी तुम्ही भरणी आम्हाला सुद्धा भेटला होता अधिवेशनामध्ये. हो, विशेष बाब म्हणून ते जो मागं नुकसान झालं आहे ते विशेष बाब म्हणून माननीय CM साहेबांनाही भेटलो आणि भरणे मामांना पण भेटलो. जे नुकसान झालं आहे त्या नुकसानाची भरपाई आम्हाला कसल्याही परिस्थितीत मिळाली पाहिजे आणि तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही दिला आहे. आता त्याच पद्धतीनं इथला पण आम्ही प्रस्ताव देणार. अन्य कुठं ठिकाणी नुकसान झाले तिकुंडीच्या लोकांचा फोन आला की तिकडेही काय नुकसान झालं आहे. जिथं नुकसान झालं असेल त्या सगळ्या लोकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांना मदत देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही प्रयत्न करतो. पहिलेच आमदारात आपण या ठिकाणी येऊन पाहणी केली. लोक सांगत होते याच्या अगोदर कुठलेही आमदार इथं आलेले नव्हते आणि पाहणीसुद्धा केली. त्यांनी मला आमदारच यासाठी केलं आहे ना, जिथं कुठं अडचण आली तर तिथं आला पाहिजे, नाहीतर आमदार काय मी स्मार्ट दिसतो म्हणून केलं नाही. आज आमदार महोदय साहेबांच्या बरोबर आपण खंडनाळ या गावी पीक नुकसानीचं पाहणी करण्याकरिता आलेलो आहेत. याचसारखी नुकसान आपल्या मागच्या 10 दिवसापूर्वी उंटवाडी, मुचंडी या भागामध्ये झालं होतं. तिथलं एक 500 हेक्टर क्षेत्राचे आम्ही पंचनामे करून अहवाल पाठवलेला आहे. या गावामध्ये देखील अंदाजे 100 ते 150 हेक्टरपर्यंत आपलं नुकसानीचा प्राथमिक अंदाज दिसून येत आहे. जेवढं काही नुकसान होईल त्या प्रत्येक शेतकऱ्याचा पंचनामा करून तसा अहवाल आपण शासन दरबारी आपण पाठवत आहोत. माननीय आमदार महोदय त्याचा पाठपुरावा करतो असं त्यांनी देखील आश्वासन दिलेलं आहे. त्यामुळे सर्व कुठलाही शेतकरी या नुकसान भरपाईपासून वंचित राहणार नाही याची आम्ही काळजी घेऊ. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.